मात्र आज एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खासदार मेधा कुलकर्णी असतील, रुपाली चाकणकर असतील, कसब्याचे आमदार रवींद्र दंगेकर असतील। ताई, आज काय वाटतंय? आज धुळवड आहे, आज एकाच मंचावर तीन वेगळ्या पक्षांचे नेते, पुण्याची संस्कृती आज पुन्हा एकदा दिसतील। भोई प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आणि विविध पक्षाचे अनेक मान्यवर दरवर्षी इकडे येतात। हे वर्ष फक्त इलेक्शनचं आहे म्हणून तुम्हाला लोकांना हे फोकस वाटते, पण असं काही नाही। आणि धुळवडीचा सण हा असाच असतो की ज्याच्यामध्ये आजच्या दिवशी जरा मौज मस्ती, एकमेकांना काय करायचं असेल ते करून घ्यायचं आणि वर्षभर अतिशय सलोख्याचं वातावरण। आणि पुण्याची ही संस्कृती आहे की पुण्यामध्ये राजकीय मतभेद विसरून आपल्या भारतीय संस्कृतीतल्या सणांना सगळेजण एकत्र येतात। ताई, इतर दिवशी भाजपवर तुम्ही टीका करता, परखड मतं मांडत असता, इतर दिवशी तुम्ही विरोधकांवर कठोर परखड शब्दात टीका करता, मात्र आज तुम्ही सगळे एकत्र आलेला आहात। कसब्याचे आमदार तुमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत येत्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी, पण हे सगळं बाजूला ठेवत तुम्ही एकत्र आलात। आजच्या भावना काय? खरा हा धुलीवंदनचा सण गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतो आणि पुण्याचं वैशिष्ट्य आहे की राजकारणाच्या वेळेस राजकारण, इतर वेळेस पुण्याने त्याची संस्कृती जोपासलेली आहे। त्याच्यामुळे आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पक्षाचे, वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्र येते। खऱ्या अर्थानं हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो की राजकीय व्यासपीठावरती राजकारण व्हावं, इतर वेळेस आम्ही सगळे या समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी एकत्र आहोत। आज राजकारण बाजूला ठेवून रंग खेळताय, कसं वाटतंय? हे भुई प्रतिष्ठानचं व्यासपीठ आहे, सामाजिक बंधुभावाचं प्रेमाचं व्यासपीठ आहे। याच्यामध्ये आम्ही 25-30 वर्ष काम करतो एकत्र, त्यामुळे आजचा दिवस हा आनंदाचा आहे आणि आनंदाच्या दिवसात राजकीय बोलणं योग्य ठरणार आहे। उद्यापासून आम्ही एकमेकांवर टीका करणार आहे, पण आम्ही आज बंधुभावाचं वातावरण आहे। आज जो गुलाल उधळताय तोच जून महिन्यात उधळेल असा विश्वास वाटतो का? नाही, 30 वर्ष गुलाल उधळतोय मी आणि हे सगळे माझ्याबरोबर आहेत। आपण बघू शकतो की राजकारण बाजूला ठेवत संस्कृती जपत आज हे तिघी नेते जे आहेत ते एकाच मंचावर आलेले आहेत। पुण्यात आज भोई प्रतिष्ठानच्या वतीने रंगबरसे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच निमित्तानं राजकारण कुठेतरी बाजूला ठेवून संस्कृतीचं भान जपूया असा संदेश देत हे तिघही नेते आज पुण्यात एकाच व्यासपीठावर आलेलं पाहायला मिळालं। कॅमेरामन किरण काजेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।